विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे का मी याच्या अगोदर पण आपल्याला 2-3 व्हिडिओ दिले होते ना, आजही महत्वाचा व्हिडिओ देतोय. लक्षात ठेवा की येत्या 22 जून पासून म्हणजे परवा दिवशी सोमवारपासून महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू होते मित्रांनो. आणि हे आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू होते. याच्या अगोदर पण पाठीमागच्या वेळेस वयवाढ मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी आझाद मैदान आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे आपल्याला 4 जुलैला एक GR भेटला आणि त्याच्यामुळे आत्ताची भरती तुम्हाला देत आली. मात्र भरपूर विद्यार्थी त्या भरती प्रक्रियेतून बाद होणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, उद्या म्हणजे सोमवारी 22 जून रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी खूप मोठं आंदोलन होते आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहायचे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आंदोलनात येण्यासाठी स्वखर्चाने स्वजबाबदारीने व्यवस्थितरित्या प्रवास करून यायचा आहे. विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जमणार आहे. पूर्णपणे नियोजन झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी आंदोलनाची मागणी पण म्हणजे परमिशन पण घेतलेली आहे. आपल्याला परमिशन पण मिळालेली आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपल्याला आझाद मैदानावर आंदोलनाची परमिशन मिळाली. मात्र येत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस येणार आहोत तर आपण कमीत कमी 3 दिवस 4 दिवस राहायचे या उद्देशाने आपण त्या ठिकाणी आंदोलनस्थळी यायचे मित्रांनो. कारण का आपली जी वेळ असणार आहे आझाद मैदानावरली सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत वेळ असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत पुन्हा कुठेतरी राहावं लागणार आहे, राहण्याची सोय पाहावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपले नातेवाईक असतील, आपले मित्र पोलीसमध्ये असतील किंवा आपले पाहुणे रावळे असतील, यांच्याकडे आपण संध्याकाळी राहून परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपलं ते शेड्यूल दिवसभराचं असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचे जास्तीत जास्त संख्या असणं. ज्यावेळेस सगळ्यात जास्त संख्या असेल त्याच वेळेस आपलं आंदोलन त्या ठिकाणी सक्सेस होते आणि विशेषतः पावसाळी अधिवेशन पण सुरू होते परवा दिवसपासून. त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी आलेली मित्रांनो. आपल्या मागण्या त्वरित मान्य होऊ शकतात. याच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे जास्तीत जास्त संख्या. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान या ठिकाणी येत्या 22 तारखेला म्हणजे परवा दिवशी सोमवारपासून उपस्थित राहायचे आणि आपल्याला कमीत कमी 6 दिवस 5 दिवस राहावं लागेल या उद्देशाने सर्वांनी त्या ठिकाणी यायचे. स्वखर्चाने स्वजबाबदारीने व्यवस्थितरित्या प्रवास करून सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. लक्षामध्ये आपलं आंदोलन आपलं दिवसभर आंदोलन राहणार आहे आणि सायंकाळी आपण परत दुसरीकडे त्या ठिकाणी आपल्याला राहावं लागणार. त्याच्यामुळे त्या सगळ्या दृष्टींचा विचार करून आपण त्या ठिकाणी यायचं आहे. लक्षामध्ये सोमवारी मला शक्य नव्हणार पण नंतर ना मी 2-3 दिवसामध्ये तुम्हाला भेट द्यायला नक्कीच येईल. ओके.